हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आत्ताचं लेक्चर इम्पॉर्टंट पॉईंटवरती आहे, न्यूट्रिएंट सायकल्स. आणि आपल्याला दुसरा एक पॉईंट त्याच्याबरोबरच बघायचा आहे, इकॉलॉजिकल सक्सेशन्स. तर या दोन पॉईंट्सवरती आता लेक्चर असणार आहे आपलं. याच्यामध्ये लक्षात घ्या बाळांनो, कार्बन सायकल असेल किंवा फॉस्फरस सायकल असेल, जरी तुम्हाला दिसायला अवघड दिसल्या, थोड्याशा किचकट वाटत असल्या, तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, सायकल खूपच इझी आहे. तुम्हाला फक्त कार्बन कुठून कुठं पास होतोय बस त्याचा पाथ फक्त माहिती असला की काहीही कार्बन सायकलमध्ये किंवा कुठल्याच सायकलमध्ये अवघड नाही आहे. सो त्याचं टेन्शन घेऊ नका. इकॉलॉजी खूप सोपा पॉईंट आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन सायकल पहिली बघायची. तर सायकल म्हणजे काय, एखाद्या पॉईंटपासून स्टार्ट होऊन तिथंच येणार आहे, बरोबर नाही, कुठली पण गोष्ट. तर कार्बन सायकलमध्ये आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कार्बनबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन त्यांनी दिलं आहे की जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या टोटल वेटच्या काय आहे 49% ड्राय वेटच्या, टोटल ड्राय वेटच्या काय आहे 49% फक्त तुमचा काय आहे सांगा, कार्बन आहे, बरोबर की नाही. तर आणि याच्यामधला जो काही टोटल ग्लोबल कार्बन आहे, ग्लोबल म्हणजे वर्ल्डमध्ये, युनिवर्समध्ये जेवढा काही कार्बन प्रेझेंट आहे त्याच्यातला 71% कार्बन कुठं डिझॉल्व्ह झाला आहे सांगा, ओशियन्समध्ये डिझॉल्व्ह झाला आहे. तर या दोन गोष्टी हे आहे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम किंवा बॉडीच्या बाबतीत. 49% पार्ट तुमच्या बॉडीचा कार्बननी बनला आहे आणि टोटल कार्बनच्या, ग्लोबल कार्बनच्या 71% पार्ट कुठं, ओशियनमध्ये डिझॉल्व्ह झाला आहे. ठीक आहे. तर मग आता आपल्याला कार्बनचे रिझर्वायर्स कोण कोण आहेत ते बघायचे आहेत. मग याच्यामध्ये कोण कोण आहे सांगा. ओशियन तर आहेच, 71% त्यातच आहे. त्याच्यानंतर फॉसिल फ्युएल आहे, त्याच्यानंतर रॉक्स आहेत. मग रॉक्समध्ये जनरली काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट किंवा लाईमस्टोनच्या फॉर्ममध्ये काय झालेला असतो तो सेव म्हणण्यापेक्षा काय असतो, स्टोअर झालेला असतो कार्बन रॉक्समध्ये. तर हे इन जनरल लक्षात ठेवा. आता कार्बन सायकल बघताना मेन दोन गोष्टी, ह्या ज्या दोन रिॲक्शन्स आहेत तुमच्या, कोण, रेस्पायरेशन आणि फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये काय होणार आहे सांगा, कार्बन डायऑक्साईड कन्वर्ट होतो तुमच्या कार्बोहायड्रेट्समध्ये, बरोबर की नाही. आणि रेस्पिरेशनमध्ये काय होतं, मग तो बॉन्ड ब्रेक केला जातो, त्याच्यातली एनर्जी रिलीज केली जाते. याच्यामध्ये एनर्जी कॅप्चर केली जाते, रेस्पिरेशनमध्ये एनर्जी रिलीज केली जाते. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं बघा, कार्बन कुठून कुठं पास होतोय कार्बन सायकलमध्ये. तर याचे फेट्स लक्षात ठेवायचे. फेट्स म्हणजे पॉसिबल वेज आहेत, सिम्पली कुठं जाऊ शकतो ते. तर याच्यामध्ये प्लांट्स किंवा ॲनिमल्स लाईव्ह कंडिशनला असलेल्या, जिवंत असताना आणि ते डेड झाल्यानंतर, या दोन गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर सायकल खूप सोपी आहे. मग बघा, हा तुमचा ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आहे. ठीक आहे. आता हा कार्बन डायऑक्साईड पहिल्यांदा कोण घेणार आहे, ऑब्वियस आहे की तुमचे प्लांट्सच घेणार. कुठली प्रोसेस आहे तुमची, फोटोसिंथेसिस. या फोटोसिंथेसिस प्रोसेसने ते प्लांट्स काय करणार आहेत, याला ॲब्सॉर्ब करणार आहेत आणि कन्व्हर्जन कशात करणार आहेत, त्याचं शुगर्स आणि स्टार्चेसमध्ये कन्व्हर्जन करणार त्या कार्बन डायऑक्साईडचं किंवा कार्बनचं. ठीक आहे. आता ह्या प्लांटमध्ये याच्या फॉर्ममध्ये झाला, याचं काय होऊ शकतं, याचे 3 पॉसिबल फेट्स आहेत. ठीक आहे. प्लांट्सचे जेव्हा प्लांट, एक तर काय होऊ शकतं, प्लांट फोटोसिंथेसिस करताय त्याच वेळी रेस्पिरेशन पण करताय. मग रेस्पिरेशन थ्रू काय होणार आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होईल. तर हा झाला पहिला फेट, म्हणजे प्लांट्समधून काय होईल, रेस्पिरेशन थ्रू परत एकदा ॲटमॉस्फिअरमध्ये जाईल. ही एक पहिली पॉसिबिलिटी झाली. त्याच्यानंतर काय होऊ शकतं, प्लांटवरती कोण डिपेंड आहेत, ॲनिमल्स आहेत. म्हणजे ही एक ट्रॉपिक लेवल झाली, आपण काल ट्रॉपिक लेवल बघितलं. ही नेक्स्ट ट्रॉपिक लेवल आहे. तर ह्या नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला हा कार्बन काय होईल, पास होईल. कारण ह्या प्लांट पार्टला जर ॲनिमलने खाल्लं तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये तो कार्बन जाणार आहे. म्हणजे हा ट्रान्सफर टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. ठीक आहे. तर हा तुमचा दुसरा पॉसिबल फेट झाला. आणि त्याच्यानंतर अगदी काय होईल, मग सगळाच प्लांटचा पार्ट ॲनिमल्स खातात का रे बाळांनो, नाही. प्लांटचा पार्ट तसा राहणार आहे किंवा झाड आहे राहणार. मग रिमेन्स ॲज इट इज, जोपर्यंत तो काय आहे, जिवंत आहे ते पर्टिक्युलर प्लांट, तोपर्यंत तो कार्बन काय होईल, त्याच्यामध्येच ॲज इट इज राहील. बरोबर. हे 3 फेट कधी, जेव्हा प्लांट जिवंत आहे, बरोबर, लिव्हिंग थिंग आहे जोपर्यंत प्लांट, तोपर्यंत. तर हे पॉसिबल. आता हा तर गेला, बरोबर, ॲज इट इज झालेला, जिवंत आहे तोपर्यंत त्याला तसंच राहू देत. आता कुणाकडे आला आहे, नेक्स्ट ट्रॉपिक लेवलकडून कुणाकडे आला सांगा, ॲनिमलकडे आला. आता ॲनिमलला पण बघा, ॲनिमल जोपर्यंत लाईव्ह कंडिशनला आहे तोपर्यंत 3च पॉसिबल फेट्स आहेत. काय रे बाळांनो, ॲनिमलसुद्धा रेस्पिरेशन करतात. ठीक आहे. मग ॲनिमलच्या रेस्पिरेशन थ्रू परत एकदा ॲटमॉस्फिअरमध्ये जाईल. हा तुमचा पहिला फेट झाला. त्याच्यानंतर आता ॲनिमल्समध्ये पण काय असतं सांगा, प्रायमरी कन्झ्युमर आहे, सेकंडरी कन्झ्युमर. समजा आता ह्याच्यावरती कोण फीड करणार आहे, सेकंडरी कन्झ्युमर प्लांट्सवरती फीड नाहीत करत. कोण करत आहे, प्रायमरी कन्झ्युमर. म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर करून कुठं जाणार आहे, प्रायमरी कन्झ्युमरकडे. आणि प्रायमरी कन्झ्युमरकडून सेकंडरी कन्झ्युमरकडे, म्हणजे नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. ह्या 2 ट्रॉपिक लेवल आहेत. तर इथून इथं ह्या नेक्स्ट ट्रॉपिक लेवलकडं कार्बन जाईल. ही एक दुसरी पॉसिबिलिटी झाली, म्हणजे फेट झाला. आणि अजून एक काय, कार्बन आहे असं राहील कधीपर्यंत, जोपर्यंत ॲनिमल तो
लिव्हिंग आहे, लिव्हिंग थिंग आहे, लाईव्ह कंडिशनला आहे तोपर्यंत. म्हणजे ॲनिमल आणि प्लांटमध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तिन्ही गोष्टी, तिन्ही फेट्स सेमच आहेत जोपर्यंत ते लाईव्ह आहेत, आणि डेड झाल्यानंतरच्या सुद्धा दोन्ही सेमच आहेत. सो एवढीच गोष्ट लक्षात आली की सायकल सगळ्यात सोपी आहे. ठीक आहे, आता ॲनिमल्सकडे आली. नेक्स्ट आता बघा, हे झालं जिवंत असेपर्यंत 3 फेट. आता जर ॲनिमल आणि प्लांट कधीतरी डाय होणारच आहेत की नाही, डेड होणारच आहेत की नाही, मग जेव्हा ते डेड होतात तेव्हा काय होईल सांगा, डेड झाले की डिकम्पोजिशन होतं, राईट, बरोबर आहे की नाही. जर जमिनीवर राहिले तर त्याचं डिकम्पोजिशन करतात कोण, डिकम्पोजर्स. मग डिकम्पोजर्सने डिकम्पोजिशन केल्यावर आपण कालच्या लेक्चरला बघितलंय काय होणार आहे, कार्बन रिलीज होणार आहे, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. लास्ट प्रोसेस होती बघा आपली मिनरलायझेशन, तर मिनरलायझेशन थ्रू हे रिलीज होणार आहेत कुठं, ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजे हा एक पॉसिबल फेट झाला, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होणार डेड. आता हे सायकलमध्ये दाखवलं गेलं नाही, बरोबर की नाही. सेम ॲनिमल प्लांट्सचं तसंच होणार आहे. अजून एक काय पॉसिबिलिटी आहे, काय फेट आहे तुमचं अजून एक, तर प्रत्येक वेळी डिकम्पोजिशन होतं आहे का, जर बरीड झाले म्हणजे जमिनीखाली काढले गेले तर त्याचं काय होतं सांगा, इंटॅक्ट आहे असे जर जमिनीखाली काढले गेले तर त्याचं फॉसिल फ्युएल होईल. मग कोल होऊ शकतं, ऑइल आहे किंवा नॅचरल गॅस या फॉर्मॅटमध्ये. मग हे काय झालं, फॉसिल फ्युएल. ह्या ॲनिमल आणि प्लांटचं काय झालं, फॉसिल फ्युएलमध्ये. आणि फॉसिल फ्युएलचं आपण काय करतो, इंडस्ट्रीमधून आपण काय करतो, मायनिंग करतो आणि उकरून काढतो, बरोबर की नाही, उत्खनन. आणि त्याच्यानंतर काय करतो आपण, कार्बन रिलीज करतो, बरोबर की नाही. म्हणजे आता फॉसिल फ्युएलचं कसं झालं, आपण हे मायनिंग किंवा इंडस्ट्री कसं सांगता येईल, समजा आपण नॅचरल गॅस आहे किंवा ऑइल काढलं तर आपण पेट्रोल आहे, पेट्रोल आपण जाळलं, बरोबर की नाही, गाडी चालवली तर त्याच्यामधून काय होतं, धुरामधून परत कार्बन डायऑक्साईड निघून जातो आणि तो परत कुठं जातो, ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजे फिरून परत कार्बन डायऑक्साईड कुठं आला, ॲटमॉस्फिअरमध्ये. तर ही तुमची सायकल आहे. तुमच्या एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात, प्लांट आणि ॲनिमल जिवंत असताना हे 3 फेट, ते दोघं मारल्यानंतर हे 2 फेट, आणि हे तर तुमच्या साधं लक्षातच येईल की फॉसिल फ्युएल थ्रू रिलीज होणार आहे. तर ती होती कार्बन सायकल. आता आपल्याला नेक्स्ट बघायची फॉस्फरस सायकल. तुमचा फॉस्फरस, आता इथं लक्षात घ्या, ही सगळ्यात सिम्पलेस्ट आहे. का सिम्पलेस्ट आहे, कारण बाळांनो हा जो फॉस्फरस आहे तो हेवी मॉलिक्यूल आहे, म्हणजे तो कधीही ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार नाही. तो फक्त कुठं राहील सांगा, एकतर तो ऑर्गॅनिझमच्या बॉडीचा पार्ट म्हणून राहील, किंवा तो एकतर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला असेल, किंवा तो रॉकच्या फॉर्ममध्ये असेल. तर ह्या 3 गोष्टींमध्ये राहील. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये, एअरमध्ये तो कधीसुद्धा जाणार नाही. म्हणजे सगळी सायकल इथल्या इथं जमिनीवरच असणार आहे आणि पाण्यातच असणार आहे. सो हे खूप सोपं आहे. ठीक आहे, जरी दिसायला किचकट दिसली तरी पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 पार्टमध्ये जर तुम्ही केलं तर खूप सोपं आहे. थोडंसं लक्ष द्या 2 मिनिट, याच्यावरती खूप सारे प्रश्न येऊन गेलेत बाळांनो. कार्बन सायकलवरती जास्त नाहीत, बट याच्यावरती खूप सारे प्रश्न आलेत, तर तुम्हाला ते बघायचे. फॉस्फरस कोणाकोणाचा मेजर पार्ट आहे, DNA चा, RNA चा, ATP चा, हे सांगायची गरज आहे का, ह्या सगळ्यांचं आपण कॉन्स्टिट्यूशनच बघितले, बरोबर की नाही, सॉरी ह्याचे कॉन्स्टिट्युएंट्स बघितले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं झालंय. मग या इंट्रोडक्शनवरती एक प्रश्न विचारलाय, तर तो पहिल्यांदा आपण घेऊयात. बघा काय आहे त्याच्यामध्ये, मला वाटतं 2 प्रश्न विचारलेत इंट्रोडक्शनवरती. मेजर रिझर्वायर ऑफ फॉस्फरस इज डॅश. नीट 2013चा प्रश्न आहे. सी वॉटर, बघा सी वॉटर आहे, ॲनिमल बोन्स, रॉक आणि फॉसिल. नॅचरल रिझर्वायर विचारले, बघा सी वॉटर आहे का रे, नॅचरल डिझॉल्व इन वॉटर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनिमल बोन्स, ठीक आहे, त्याच्या बॉडीमध्ये रॉक आणि फॉसिल्स. तर याच्यामध्ये आन्सर काय आहे तुमचं, रॉक. कारण याच्यामध्ये बघा रॉक आहे, डिझॉल्व इन वॉटर. आता जरी याच्यामध्ये सी वॉटर असलं तरी पर्टिक्युलरली बघा, ॲक्च्युली ह्या क्वेश्चन जो आहे तो कसा विचारलाय तुम्हाला सायकल झाल्यानंतर जास्त क्लिअर होईल. कारण याच्यामध्ये बघा, तुम्ही म्हणाल सी वॉटर कसं काय नाही, वॉटरमध्ये तर डिझॉल्व झाले. ऑब्विसली याच्यामध्ये असतो, ॲनिमलच्या बॉडीमध्ये म्हणजे ॲनिमल बोन्स सुद्धा आले, सो हा पण असू शकतो. फॉसिल येणार नाही कारण फॉसिलमध्ये जात नाही, ठीक आहे. तरी हा याच्यामध्ये एवढी तर गोष्ट ठीक आहे, फॉसिल येणार नाही, हा डायरेक्ट इलिमिनेट झाला. पण 3 मधून हा इलिमिनेट करता येणार नाही. मग या सायकल बघितल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली ते जास्त क्लिअर होईल की रॉकमध्ये रिझर्व केला जातो, जास्त स्टोअर रॉकमध्ये केला जातो, याच्यामधून सारखा ट्रान्सफर होतो. सी वॉटरमधून पण सेडिमेंट थ्रू काय होतो, रॉकमध्येच जातो. आणि ॲनिमल बोन्स थ्रू किंवा ॲनिमल बोनकडून सुद्धा रॉकमध्येच जातो. तर रिझर्वायर म्हणून तुमचे रॉक काम करतात. तर आपण सायकल झाल्यानंतर ते सुद्धा बघूयात. आता हा क्वेश्चन आहे इंट्रोडक्शनवरती जास्त डायरेक्टली. सिम्पलेस्ट ऑफ ऑल न्यूट्रिएंट सायकल्स ऑपरेटिंग इन अन इकोसिस्टम इज. CET 2017चा प्रश्न आहे. सिम्पलेस्ट कुठली रे, कार्बन तर नाही, कारण ॲटमॉस्फिअरमध्ये जात होती. फॉस्फरस, नायट्रोजन सायकल, सल्फर सायकल आपल्याला नाहीच आहेत. फॉस्फरस आहे का, आपण इथंच बघितलं होतं, कारण ती फक्त हेवी मॉलिक्यूल असल्यामुळे जमिनीवरच राहते, त्याच्यामुळे ही सिम्पलेस्ट सायकल आहे. मग आता आपल्याला सायकल बघायची आहे. आता बघा, तुम्हाला फॉस्फरस 2 फॉर्मॅटमध्ये दिला आहे, किंवा 2 ठिकाणचा दिला आहे फॉर्मॅट म्हणण्यापेक्षा. हा आहे जमिनीवरचा, ठीक आहे, आणि हा आहे पाण्यातला. बस एवढ्या 2 गोष्टी तर लक्षात ठेवत. मग सगळ्यात सुरुवातीला आपण कुठलं बघायचं आहे, लँडवरचा बघायचं आहे. हा कुठला आहे, समजा जमिनीवरचा आहे, ठीक आहे, जमिनीत हा आहे. आता बघा, जमिनीतला फॉस्फरस कुठं घेतला जाणार आहे, पहिल्यांदा कुठं जातोय, प्लांट्सकडे. बघा ॲरोवरती व्यवस्थित लक्ष द्या. खूप सोपी सायकल आहे, दिसायला किचकट दिसली तरी
प्लांट्सकडे जाणार. प्लांट्सला कोण खाणार बाळांनो? ॲनिमल्स खाणार. ठीक आहे. आणि ॲनिमलचं काय होणार? वेस्ट अँड डिके, म्हणजे कुजणार, ते शेवटी मरणार. बरोबर की नाही? जसं ॲनिमल मरणार आहे तसं सगळेच प्लांट, आता मगाशी पण आपण बघितलं की प्लांट पार्ट सगळेच घेतले जात नाहीत, ॲनिमलने खाल्ले जात नाहीत, मग डायरेक्टली प्लांट पण कुजणार आहे. म्हणजे बघा, प्लांटकडून ॲनिमलकडे जाऊन पण कुजणार आणि प्लांट्सचं डायरेक्ट पण कुजणार. इथंपर्यंत आला. आता वेस्ट अँड डिके. डिके म्हणजे काय आहे? जे डेट्रिटस मटेरियल आहे, जे डेड झाले, त्याला काय करणार? त्याच्यावरती डिकम्पोजर्स फीड करणार. आणि डिकम्पोजर्स काय करतात? डिकम्पोजिशन करतात. आणि डिकम्पोजिशन झालं की आपल्याला माहिती आहे ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस रिलीज होतात. म्हणजे परत एकदा तो तुमचा फॉस्फरस काय झाला? जमिनीमध्ये जिथं होता जमिनीवरती तो तिथं आला. ठीक आहे. एवढा एक लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता बघा, हे आपल्याला शेवटी बघायचं आहे. ठीक आहे. इथून आल्यानंतर हे शेवटी, एवढं तर लक्षात आलं. किंवा आता समजा अजून कुठं आहे, आपण दोन गोष्टीवर बघितला. एक तर आता ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधला, परत ॲटमॉस्फिअर किंवा लँडमध्ये आला. तर रॉकमधला. रॉकचं काय करतो? रॉकचे दोन वेज आहेत, लक्षात ठेवायचे. रॉकचे दोन वेज आहेत. वेदरिंग. वेदरिंग म्हणजे काय असतं रे? सॉईल फॉर्मेशन, म्हणजे ब्रेकडाऊन असतं. कशाचं ब्रेकडाऊन असणार आहे? रॉकचं ब्रेकडाऊन असणार आहे. आणि याच्यामध्ये काय होतं सांगा? सॉईल फॉर्मेशन होतं. आणि सॉईल फॉर्म होताना सॉईल फॉर्मेशनच्या प्रोसेसला पेडॉजेनेसिस म्हणतात, लक्षात ठेवा. तो तुम्हाला कदाचित विचारला जाईल. पेडॉजेनेसिस. पेडॉन म्हणजे काय असतं? पेडॉन म्हणजे सॉईल पार्टिकल आणि जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. तर पेडॉजेनेसिस आहे. मग याच्यामधून वेदरिंग झालं तरी फॉस्फरस किंवा सगळ्याच इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस रिलीज होणार आहे, त्याच्यातून फॉस्फरस रिलीज झाला आणि इथं आला. ठीक आहे. परत हे रॉकचं प्रत्येक वेळेस वेदरिंग होतं का? आपण मायनिंग करतो, उत्खनन करतो, आणि त्याच्यानंतर फॉस्फरसयुक्त खतं पण आपण बनवतो, तर ते पण आपण झाडांना देतो. म्हणजे एकूण एक कुठं येतोय? सुरुवातीला झाडांकडे येतोय. बरोबर नाही? हा फॉस्फरस परत झाडांकडे आला. ठीक आहे. हे झालं सगळं लँडवरचं. आता आपल्याला पाण्यातलं बघायचं. हा कुठं आहे तुमचा? वॉटरवरचा आहे. कुठला आहे तुमचा? वॉटरमधला. आता झाडं ही कुठली? ॲक्वॅटिक प्लांट्स असणार आहेत. बरोबर की नाही? हे ॲक्वॅटिक प्लांट्स पाण्यातला फॉस्फरस घेणार आणि काय करणार? त्याच्यावर ते ॲनिमल फीड करणार. मग फिश असतील किंवा बाकी सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता हे फिश किंवा ॲनिमल्स इथंपर्यंत ठीक आहे. इथं जसं झालं की डायरेक्ट प्लांटचं पण डीके होते, तसं याचं पण होणार आहे. आता याच्यामध्ये डीके का होत नाही? तर हे सेडिमेंट होतात. हे जर डेड झाले तर पाण्याच्या तळाला जाऊन बसतात आणि सेडिमेंट वॉटर म्हणजे काय होतं? तळाला जाऊन बसतात. जसं प्लांट जाणार आहे तसे ॲनिमल पण जाणार आहेत. म्हणजे हे सेडिमेंट झालं, खाली साचून राहिलं पाण्याच्या तळाला. आणि हे काय होतं? मग याचं कन्व्हर्जन दाब पडून पडून पाण्याचं त्याच्यामध्ये रॉकमध्ये होतं. आणि रॉकचं आपल्याला माहिती आहे एकतर मायनिंगकडून झाडांकडं किंवा वेदरिंग थ्रू फॉस्फरस रिलीज होऊन परत झाडांकडं किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये. एवढी तर गोष्ट क्लिअर आहे. प्लांटला बेसिक माना. ठीक आहे, कारण प्लांट आपले घेत असतात. त्याच्यानंतर बघा, इथंपर्यंत आपण बघितलं. आता ॲनिमल डायरेक्ट सगळे सेडिमेंट वॉटरमध्येच जाणार आहेत का? ॲनिमलला आपल्याला माहिती आहे पक्षी, खूप सारे पक्षी तुम्ही पाण्याच्या ठिकाणी बघता. मग ॲनिमल छोटे छोटे फिशेस असतील, त्यांना काय करणार आहे? हे बर्ड्स खाणार आहेत. आणि बर्ड्स काय करतात? आता हे बर्ड्स पाण्यात राहतात का? नाही, फक्त पाण्यात ह्या ॲनिमल्सला खाण्यासाठी जातात. बरोबर नाही? मग हे बर्ड्स जमिनीवर येतात आणि त्यांचं जे गॉनो आहे, गॉनो म्हणजे काय असतं? गॉनो डिपॉझिट म्हणजे यांचं वेस्ट आहे, यांचं जे नायट्रोजनस वेस्ट आहे त्याला आपण गॉनो म्हणतो. आणि हे गॉनो काय करतात? जमिनीवर आणतात. बरोबर की नाही? पाण्यातून उडून येतात आणि जमिनीवर हे गॉनो डिपॉझिट्स टाकतात आणि ते परत प्लांटकडे जातं. एक गोष्ट राहिली, परत एंडला कुठं आला? तो प्लांटकडे आला. किंवा हे गॉनो डायरेक्टली बघा, तुम्ही ह्याच्यात बघत असाल बेटांवरती वगैरे खूप पांढरे बेटं झालेले असतात किंवा दगड जर असेल एखाद्या पाण्यात, तर तो गॉनोज डिपॉझिट होऊन तिथं पक्षी बसून बसून पांढरा झालेले असतात. आणि मग तिथं काय होतं? त्याचा रॉक कॅल्शियम कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये जातं. तिथं कोरल रिप्स, प्रवाळ जे आपण म्हणतो की नाही, तर ते सुद्धा हेल्प करत असतात हे फॉर्म होण्यासाठी. तर हे इथं रॉक होणार आणि ते परत आपण मायनिंग होऊन करतो आणि ॲट दी एंड कुठं आणणार आहे? आपण प्लांट्सकडे आणणार आहे. म्हणजे सगळ्यांचा कुठं येतो सांगा? तुमच्या प्लांट्सकडे येतो. तर ही झाली तुमची फॉस्फरस सायकल. हे असं लक्षात ठेवायचं आहे. रॉकचा इकडून आणि इकडून दोन्हीकडून रॉकचा वे आहे. त्याच्यानंतर वॉटरमधला फॉस्फरस सुद्धा ॲट दी एंड कुठे येतो? जमिनीवर येतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जमीन आणि पाण्याच्या मध्ये हे फिरत असतं. आता आपल्याला याचे प्रश्न बघायचे. मग बघा, पहिला प्रश्न काय? द गॉनो डिपॉझिट्स आर ऑब्टेन फ्रॉम द एक्सक्रीटा ऑफ डॅश. गॉनो डिपॉझिट्स कुणाचा एक्सक्रीटा होता? बर्डचा एक्सक्रीटा होता. पण हे बर्ड कुठले आहेत? वॉटरमधले. बरोबर नाही? मग रेप्टाइल्स नाही, ह्युमन अजिबात नाही, मरीन बर्ड्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम यांचा काही संबंध नाही, कारण हे डिकम्पोजिशन करत असतात. मग याच्यामध्ये मरीन बर्ड्स, बेसिकली मरीन बर्ड्सच येतात, कारण मरीन बर्ड्स ते गॉनो डिपॉझिट्स बाहेर आणत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, हा CET 2016चा होता. त्याच्यानंतर हा सुद्धा CET 2016चाच आहे. विच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट डज नॉट लीड इन टू सेकंडरी सक्सेशन. सॉरी, हा क्वेश्चन आपल्याला सक्सेशनमध्ये घ्यायचा आहे पुढे जाऊन.
तर मग बघूयात आता इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय. आता त्याच्या अगोदर दोन गोष्टी बघितल्या पाहिजे तुम्हाला. पॉप्युलेशन म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर, आता ह्युमन पॉप्युलेशन आपण म्हणतो. ह्युमन पॉप्युलेशन म्हणजे काय रे, सगळ्या ह्युमनची, पर्टिक्युलर एरियामधल्या सगळ्या ह्युमनची सम टोटल असते, म्हणजे एका स्पेसिसच्या नंबरची टोटल म्हणजे तुमचं पॉप्युलेशन असणार आहे. आता कम्युनिटी समजणं खूप गरजेचं आहे. कम्युनिटी म्हणजे सम टोटल ऑफ ऑल दी पॉप्युलेशन्स इन अ गिव्हन हॅबिटॅट. म्हणजे जर एक हॅबिटॅट दिलं, समजा तुम्हाला एक काय दिलं, लेक दिलं किंवा एक रिव्हर नको, आपण एक स्टँडर्ड घेऊयात, एक लेक किंवा एखादं एक फॉरेस्ट दिलं, तर या फॉरेस्टमधल्या, लक्षात घ्या, या फॉरेस्टमधल्या सगळ्या पॉप्युलेशनची म्हणजे तिथले सगळ्या ऑर्गॅनिझमची सम टोटल म्हणजे काय असणार आहे, तुमची कम्युनिटी असणार आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. मग आता बघा, जसं एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज होतात तसंच तुमच्या या कम्युनिटीचं कंपोजिशन आणि स्ट्रक्चरसुद्धा काय होत असतं बाळांनो, चेंज असतं. इनफॅक्ट ही तर त्याची प्रॉपर्टीज आहे, एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झालं की कंपोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ कम्युनिटीज चेंज होतं. ठीक आहे. मग आता चेंज हा कसा असतो, हा एकतर सिक्वेन्शियल असतो, असा कुठून कुठं पण इनडायरेक्ट कसा पण रँडम नसू शकतो, हा नसणारच आहे, तर तो सिक्वेन्शियल असतो. त्याच्यानंतर डेफिनेट ऑर्डर असते आणि डेफिनेट ऑर्डर सिक्वेन्शियल चेंज, या डेफिनेट ऑर्डरने जर हा सिक्वेन्शियल चेंज झाला तर याचं क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये रूपांतर होतं. तर हे क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणजे काय आहे, वेल डेव्हलप्ड. समजा एखादं जंगल आहे, फॉरेस्ट, ते खूप समृद्ध आहे, म्हणजे खूप साऱ्या स्पेसिसची झाडं आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे प्राणी वगैरे आहेत बाकीचे सगळे, तर त्याला आपण क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणायचं. जिथं क्लायमॅक्स कम्युनिटीचं सगळ्यात सोपं मिनिंग लक्षात ठेवा, जिथं तुमची बायोडायव्हर्सिटी जास्त असते. काय असते बाळांनो, बायोडायव्हर्सिटी जास्त असते, त्याला आपण काय म्हणतो, क्लायमॅक्स कम्युनिटी. तर एवढं लक्षात आलं तरी तुमच्या ते कळेल. आता इकॉलॉजिकल सक्सेशन बघा काय आहे, ग्रॅज्युअल अँड प्रेडिक्टेबल चेंज, स्टेप बाय स्टेप होणार आहे, रँडम किंवा अगदीच उड्या मारत होणार नाही, ग्रॅज्युअल स्टेप बाय स्टेप चेंज असणार आहे. प्रेडिक्ट करू शकतो आपण कशानंतर काय डेव्हलप झालेलं असू शकतं इन द स्पेसिस कंपोजिशन ऑफ गिव्हन एरिया. तुम्हाला ग्रॅज्युअल अँड प्रेडिक्टेबल चेंज इन गिव्हन एरिया कशामध्ये होतोय, तो स्पेसिसच्या कंपोजिशनमध्ये, म्हणजे याला आपल्याला म्हणायचं आहे इकॉलॉजिकल सक्सेशन. जेव्हा आपण टाईप बघू तेव्हा तुमच्या ते अजून क्लिअर होईल तुम्हाला. मग त्याचे दोन टाईप्स आहेत, एक आहे प्रायमरी सक्सेशन आणि एक आहे सेकंडरी सक्सेशन. आता एक खूप छान छोटासा डिफरन्स आहे, त्याच्यातला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा एक एरिया बाळांनो, काय आहे, हा एक एरिया आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्या अगोदर नव्हतं. समजा हा काय आहे, बेअर रॉक्स आहे, किंवा तुम्ही आपण त्याला काय म्हणता, बॅरन रॉक, ठीक आहे, किंवा नवीनच फॉर्म झालेलं काय आहे, न्यूली फॉर्म काय आहे, पॉन्ड आहे, किंवा नवीन लावा कूल झालाय, न्यूली कूल्ड लावा. म्हणजे तर ह्या दोन तीन गोष्टी काय आहेत, ह्या प्रायमरी सक्सेशनमध्ये येतात. कसं, आता मला सांगा, बॅरन रॉक आहे, त्याच्यावरती ऑलरेडी कधीच ह्याच्या अगोदर काहीही लिव्हिंग थिंग्स नव्हते. जर तसं असेल तर त्याच्यावरती जे सक्सेशन होणार आहे, मग याच्यामध्ये हळूहळू काय होत असतं, एक स्टेप बाय स्टेप का डायरेक्ट मोठी झाडं येतील सांगा याच्यामध्ये, नाही, अगदी छोटंसं लायकेन पहिल्यांदा येईल, त्याच्यानंतर छोटंसं मॉसेस येणार, मग श्रब, हर्ब वगैरे हे सगळं याच्यामध्ये होणार आहे, बरोबर की नाही. नंतर फायनली काय होणार, ट्री. म्हणजे हे स्टेप बाय स्टेप झाला, ग्रॅज्युअल चेंज झाला. डायरेक्ट मॉसेस किंवा लायकेनवरून झाडं तयार होणार नाहीत, मधल्या स्टेप्स येणार आहेत, मग याला म्हणायचं प्रायमरी सक्सेशन. आता सक्सेशन झालं. प्रायमरी सक्सेशनचा अर्थ काय लक्षात ठेवायचा आहे, याच्या अगोदर या एरियामध्ये कधीही लिव्हिंग थिंग्स कुठल्याही प्रकारचे नव्हते, नो लिव्हिंग थिंग्स याच्या अगोदर. आणि जर अशा ठिकाणी तुमचं जर काय होत असेल, लिव्हिंग थिंग्स फॉर्म होत असतील किंवा सक्सेशन होत असेल, तर त्याला म्हणायचं प्रायमरी, कारण सुरुवातीपासून होते. सेकंडरी काय, हा एक एरिया आहे, ठीक आहे, ऑलरेडी इथं खूप सगळी झाडी वगैरे किंवा एखादं चांगलं जंगल होतं आणि समजा वणवा लागला किंवा नदी होती किंवा पूर आला, काही पण झालं आणि इथलं सगळं ऑलरेडी होतं आणि नंतर नष्ट झालं. इथं आधी काहीच नव्हतं, बरोबर. मग इथं ऑलरेडी होतं, काही नॅचरल कॅलॅमिटीजमुळे लावा असेल किंवा काही पण असेल तर लावा याच्यामध्ये येणार नाही, तर याच्यामुळे हे काय झालं, नष्ट झालं. आता मला सांगा, नष्ट जरी झालं तरी कुठंतरी त्याचे थोडेसे स्पोर्स किंवा काहीतरी लिव्हिंग थिंगचं थोडंसं तरी रिमेनिंग असेल की नाही. मग इथं सक्सेशन होत असेल, मग याच्यामध्ये पण अशा स्टेप्स येणार आहेत. जर इथं सक्सेशन होत असेल तर सेकंडरी, का रे, ऑलरेडी इथं होतं आणि नंतर नाही आहे, परत होणार आहे, म्हणून हे सेकंडरी. इथं कधीच काही नव्हतं आणि आता होतंय, म्हणून हे प्रायमरी. बस एवढं लक्षात आलं तरी भरपूर झालं. मग आता आपण मगाशी बघितलेला क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स डज नॉट लीड इन टू सेकंडरी सक्सेशन. कुठला इव्हेंट नाही आहेत सेकंडरी सक्सेशनमध्ये आहेत बघा. ऑल ऑर्गॅनिझम्स दॅट एक्झिस्टेड आर लॉस्ट, वेअर नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एव्हर एक्झिस्टेड, अबॅन्डॉन क्रॉप फील्ड्स आणि लँड अफेक्टेड बाय फ्लड. मग आता इथं सांगा, पहिलं काय सांगितलं, ऑल ऑर्गॅनिझम्स दॅट एक्झिस्टेड आर लॉस्ट. आपण बघितले तर ऑलरेडी होते, ते लॉस झाले. मग परत इथं सेकंडरी सक्सेशन होणार आहे की, म्हणजे हा तर याच्यामध्ये येईल. नो लिव्हिंग
ऑर्गॅनिझम्स आर एव्हर एक्झिस्टेड, इथं कधीही नव्हता, कधीच लिव्हिंग थिंग्स नव्हते, म्हणजे हा तुमचा आन्सर येणार आहे, कारण नॉट विचारले. बरोबर. नेक्स्ट काय, अबंडॉन क्रॉप फील्ड, म्हणजे ऑलरेडी क्रॉप फील्ड होतं ते गेले काहीतरी कारणामुळे, नष्ट झाले, तर हे पण याच्यामध्ये येणार आहे. सेकंडरी सक्सेशनमध्ये लँड अफेक्टेड बाय फ्लड, पूर आलाय आणि लँड अफेक्ट झाली, पण त्याच्यामध्ये बिया वगैरे तर असणार आहे की, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा सेकंडरी सक्सेशन होणार आहे. कुठलं होणार नाहीये, तर जिथं कधीही लिव्हिंग ऑर्गॅनिझम एव्हर एक्झिस्टेड नव्हते, तर ते बी ऑप्शन त्याचा करेक्ट येणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेकंडरी सक्सेशन टेक्स प्लेस इन ऑर ऑन AIPMT 2015चा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, व्यवस्थित लक्ष द्यायच्याकडं. बेअर रॉक, डिग्रेडेड फॉरेस्ट, न्यूली क्रिएटेड पॉन्ड, न्यूली कूल्ड लावा. आता सेकंडरी सक्सेशन कुठं होतंय विचारलंय. न्यूली कूल्ड लावा, न्यूली क्रिएटेड पॉन्ड आणि बेअर रॉक हे सगळे कशात होते बाळांनो, प्रायमरी सक्सेशनमध्ये होते. आणि डिग्रेडेड फॉरेस्ट म्हणजे ऑलरेडी काहीतरी तिथं होतं, त्याचं डिग्रेडेशन झालं आणि परत तिथं होणार आहे, तर ऑप्शन नंबर बी त्याचा करेक्ट आन्सर येणार आहे. सेकंडरी सक्सेशनवरती 2 प्रश्न आलेत. प्रायमरी सक्सेशन व्यवस्थित करून ठेवा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आता खूप महत्त्वाचा आपल्याला पॉईंट बघायचा आहे, जो आहे तुमच्या सक्सेशनच्या दुसरे टाईप आहेत बघा. सिरियल स्टेजेस. स्टेज म्हणजे काय रे, ज्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत, आपण बघितलं प्रायमरी सेकंडरी अशा ज्या काही डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत, त्यांना आपल्याला काय म्हणायचं, इकॉलॉजिकल किंवा त्यांना काय म्हणायचं, सिरियल स्टेजेस म्हणायचे. म्हणजे पहिली स्टेज आहे, फर्स्ट स्टेजला आपण पायोनियर म्हणायचं. आणि ते नॉर्मली काय असतात, ऑटोट्रॉप्स असतात. जर पहिल्यांदा ऑटोट्रॉप्स नाही आले तर ऑब्वियस आहे की हेटरोट्रॉप्स कसे येणार, त्यामुळे पहिले काय असणार आहेत, प्रायमरी ऑटोट्रॉप्स असणार आहेत. तर बघा थोडंसं फास्ट जाऊयात आपण. मग हे याचे परत 2 टाईप आहेत. कशाचे, सक्सेशनचे. कशाच्या बेसवरती आहे, बेस्ड ऑन अमाऊंट ऑफ वॉटर अवेलेबिलिटी आहे किती आणि म्हणजे कमी किती किंवा जास्त किती, त्याच्यावरती तुमच्या 2 टाईप आहेत याचे. मग हायड्रो वॉटर म्हणजे इथं काय असणार आहे, ॲक्वॅटिक असेल, झेरिक कंडिशन किंवा झिरोफॅटिक आपण म्हणतो, तर इथं डेझर्टमधले येणार आहे. बरोबर. मग याच्यामध्ये याच्यामध्ये काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त सिरियल स्टेजेस लक्षात ठेवायचे. पाण्यामध्ये सगळ्यात पहिलं पायोनियर कोण असणार आहे, हा तुमचा झाला पायोनियर. कशातला पायोनियर झाला, हायड्रार्च सक्सेशनमधला, तर फायटोप्लॅन्क्टन, प्लवंग म्हणतो. त्याच्यानंतर कोण येईल, त्याच्यामध्ये सबमर्ज प्लांट्स येतील, त्याच्यानंतर फ्री फ्लोटिंग प्लांट येणार, त्याच्यानंतर रूटेड हायड्रोफाइट्स येणार, त्याच्यानंतर सेजेस, ग्रासेस आणि फायनली ट्री. शेवट कुठं होतं, ट्रीवरती होतं. ठीक आहे. तर ह्या स्टेजेस 1 बाय 1 सिक्वेन्स पाठच करायचा. गुजरात CETला ऑलरेडी याच्यावरती प्रश्न येऊन गेले, आपल्याकडे पण येऊ शकतो, तर त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. नेक्स्ट झेराज. बघा आता मी फक्त स्टेजेस सांगितले, बाकी काय नाही. कशानंतर काय डेव्हलप होतं एवढं तर तुम्हाला कळतेच. बरोबर. झेराज सक्सेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतात लायकेन, म्हणजे झेराजमधले पायोनियर कोण आहेत सांगा, लायकेन्स आहेत. त्याच्यावरती प्रश्न येऊन गेला. त्याच्यानंतर मॉसेस, त्याच्यानंतर हर्ब्स, छोटे छोटे गवत तयार होणार, त्याच्यानंतर झुडपं होणारे श्रब आणि फायनली ट्री. आता दोघांच्या एंडला काय झाले बाळांनो, ट्री तयार झालेत आणि याला म्हणायचं मेसिक कंडिशन. मेसिक कंडिशन म्हणजे काय, नॉट टू ड्राय, नॉट टू हॉट, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, जास्त ड्राय पण नसेल, सॉरी याच्यामध्ये वेट येईल, जास्त वेट किंवा जास्त हॉट असं नसणार आहे किंवा ड्राय नसणार आहे. तर याच्यामध्ये बघा हे पहिल्यांदा पाण्याचं होतं, वॉटरपूल, नंतर काय झालं, मार्शी प्लेसेसमध्ये आलं, त्याच्यानंतर हे जमिनीवर लँडमध्ये आलं आणि हे सुद्धा डेझर्टमधून ट्रीज झाले, म्हणजे हे मेसिक कंडिशन आली. कशी, आणि ही अशी शेवटी काय होत असते, क्लायमॅक्स कम्युनिटी इथे डेव्हलप होत असते, मेसिक कंडिशन तयार होत असते. आता आपल्याला याचे प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय सांगा याच्यातला, इन अँड इकॉलॉजिकल सक्सेशन द पायोनियर्स आर जनरली. आपण बघितलेलं काय होते, ऑटोट्रॉप्स, कार्निवोरस अजिबात नसणार आहेत, हार्बिवोरस नसणार, डेट्रिवोरसचा तर काय संबंध नाही, हे लास्टला येतात. बरोबर. CET 2016चा क्वेश्चन आहे. ऑटोट्रॉप्स येणार आहेत, कारण तेच तुमची पुढची सायकल कंप्लीट, सायकल इन द सेन्स सक्सेशन कंटिन्यू करणार आहेत. विच ऑफ द फॉलोइंग वुड अपियर ॲज अ पायोनियर ऑर्गॅनिझम्स ऑन बेअर रॉक. बेअर रॉक विचारलं आहे, तर बेअर रॉक म्हणजे कशामध्ये येणार आहे सांगा, प्रायमरी सक्सेशनमध्ये येणार आहे. मग प्रायमरी सक्सेशन किंवा याच्यामध्ये आता बेअर रॉक कशावरती येतील, झेरार्ज की हायड्रार्ज सांगा. बेअर रॉक म्हणजे ऑब्वियस आहे झेरार्जवरती येणार आहेत, पाण्यात तर येणार नाहीत. बरोबर की नाही. मॉसेस, ग्रीन अल्गी, लायकेन्स आणि लिव्हरवर्ट हे सगळे पुढच्या स्टेजेस आहेत. बरोबर की नाही. मॉसेस, मग याच्यामध्ये कोण आहे, ग्रीन अल्गी नाही, अल्गीच्या अगोदर लायकेन येणार आहे. बरोबर की नाही. तर हे याचं पायोनियर, म्हणजे हा तुमचा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, तर तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. CET फेज 1 2016चा क्वेश्चन होता हा. लास्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पायोनियर ऑफ झेरार्ज सक्सेशन. CET 2016चा क्वेश्चन आहे. मग झेरार्ज सक्सेशनचं पायोनियर कोण आहे सांगा, लायकेन आहे. बाकीचं वाचायची पण गरज नाही आहे. सो हे सगळं होतं आपलं इकॉलॉजीतलं लेक्चर. अजून आता एक पॉईंट राहिला, एन्व्हायरमेंटल इश्यू, ते लेक्चर झालं की
ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट फर्स्ट टॉपिक संपतोय. जर हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर चॅनलला बाळांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तुमचे लाईक्स मला प्रोत्साहन देतात नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. सो व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.